नारायणगाव वारुवाडीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भागेश्वर महाराजांची यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे आजही महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे। आत्ताच भागेश्वर महाराजांची पालखी नारायणगावमधून ग्राम प्रदक्षिणेसाठी गेलेले अनेक भाविक पहाटेपासून या ठिकाणी रांगा लावून श्री भागेश्वर महाराजांचं दर्शन घेत आहेत। अतिशय चांगली व्यवस्था येथील ट्रस्ट मंडळींनी केलेली आहे। येथील कार्यकर्ते अतिशय सुंदररित्या नियोजन नेहमीप्रमाणे या यात्रेचं झालेलं आहे। यानंतर लगेचच पालखी येईल आणि त्यानंतर आरती होऊन त्यानंतर विविध कार्यक्रम आहेत। संध्याकाळपर्यंत भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे। त्याचबरोबर येथे प्रसादाची देखील सोय ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे। त्यामध्ये खिचडी असेल, केळी असतील, राजगिऱ्याचे, कारण आज उपवास असतो सर्वांनाच महाशिवरात्रीचा, आणि अतिशय भरगच्च असे कार्यक्रम भागेश्वर मंदिर वारुवाडी या ठिकाणी होत असतात। स्मरणार्थ मयूर दत्तात्रय वायकर, कैलासवासी दत्तात्रय सोपान वायकर यांचे स्मरणार्थ मयूर दत्तात्रय वायकर यांच्याकडून 500 रुपयांची देणगी प्राप्त झाली। धन्यवाद। चला पुढे, चला किशोर भाऊ, चला नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री भागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने मोठ्या असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। तर या कार्यक्रमामध्ये थोड्याच वेळात घागरी मिरवणूक पण निघणार आहे। त्याचप्रमाणे महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलं आहे। महाप्रसादामध्ये आपण जर पाहिलं तर 1000 किलो साबुदाणे असतील, 500 किलो बटाटे, 500 किलो शेंगदाणे, 100 किलो मिरची, त्याचप्रमाणे 40 कॅरेट आपलं केळीचा महाप्रसाद असेल आणि 40,000 लाडू, अशा पद्धतीने आपण सर्व महाप्रसादाचं नियोजन ट्रस्टींच्या वतीने देवस्थानच्या वतीने केलेलं आहे। आणि दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून हे महादेवाला अभिषेक सुरू करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून भाविकांची पूर्णपणे गर्दी आहे आपल्या मंदिर परिसरामध्ये। तर रात्रीचं 11 वाजेपर्यंत दर्शन हे सर्वांसाठी खुले राहणार आहे। चिलर है ना, हा चिलर फिल्टर होते ते लहान फिल्टर बाकी 250 लिटरची कॅपॅसिटी आहे। हो, आता इथं कार्यक्रम होता पाण्याच्या बाटल्या आणण्यापेक्षा आज आपल्या गावामध्ये नारायणगाव वारुवाडी इथं
महाशिवरात्रीनिमित्त यात्रा या ठिकाणी आपण उत्सव करत आहोत आणि हा यात्रा उत्सव करत असताना येणाऱ्या भाविकांना वर्षभर निरनिराळ्या सुविधा पुरवण्याचं काम या भागेश्वर मंदिराचे ट्रस्ट मंडळ करत असतं आणि हे सगळं करत असताना लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि लोकसहभाग ज्या मंदिरात किंवा ज्या तीर्थक्षेत्री असतो त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि ही भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भाविकांना आपल्याला विविध सोयी जलशुद्धीकरणाचा प्लॅन्ट बसवलेला आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवस्थान सुपर शिंगणापूर यांच्या वतीनं सर्व आलेल्या भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी भागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, सर्व भाविकांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत.